हॅलो माय डिअर स्टुडंट्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्हेरी गुड आफ्टरनून. तर तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते. तर मागील भागामध्ये आपण काय शिकलो होतो, आपण जरासं रिवाइंड करूया. मागील भागामध्ये आपण आपल्या मराठी व्याकरणामधील सर्वनाम हा घटक अभ्यासिलो होतो. तुम्ही सर्वजण शिकलेत ना सर्वनाम? हां, तर आता आपण या भागामध्ये आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 15 नदीचे गाणे ही अभ्यासणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे मराठी. आपली कविता आहे कविता क्रमांक 15 नदीचे गाणे. तर बघा, नदी आपल्या गाण्यामधनं आपल्याला काय संदेश देते, काय सांगायचा प्रयत्न करते ते आता आपण या कवितेमध्ये बघणार आहोत. या कवितेचे कवी आहेत वि.म. कुलकर्णी यांनी ही कविता लिहिलेली आहे. या कवितेमध्ये नदी आपले मनोगत व्यक्त करत आहे. तर आपले मनोगत व्यक्त करताना नदी आपल्याला काय सांगते, ती आपल्याला सांगत आहे की ती कशाप्रकारे दरीमधनं वनामधनं वाहत येते. त्यानंतर वाहत ती कशाप्रकारे पुढे जाते. पुढे जाता तिला कोण भेटतं, ती कोणाकोणाला भेटून पुढे जाते. त्यानंतर तिच्या पाण्याचा उपयोग गावातील आजूबाजूचे लोक कशाप्रकारे करून घेतात आणि ती कशाप्रकारे हे जे सर्व सृष्टी आहे ही कशाप्रकारे ती सुंदर बनवते, याचं वर्णन या कवितेमध्ये नदी आपले मनोगत व्यक्त करताना करत आहे. तर चला आपण बघूया. तर आधी आपल्याला काय करायचं आहे, आधी आपल्याला ही कविता वाचायची आहे. आपण कवितेचे वाचन करणार आहोत. तर चला सुरू करूया मग. तर बघा, आधी मी कविता वाचणार आहे, तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि तुम्हाला सुद्धा ही कविता माझ्या मागे म्हणायची आहे. तर आपण सुरू करूया. दरीतून वनांतून झुळझुळ मी वाहत येते. दरीतून वनांतून झुळझुळ मी वाहत येते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. दरीतून वनांतून झुळझुळ मी वाहत येते. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. दरीतून वनांतून झुळझुळ मी वाहत येते. फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. दरीतून वनांतून झुळझुळ मी वाहत येते. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरून कोणी जल नेती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरून कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. दरीतून वनांतून झुळझुळ मी वाहत येते. मी कोणाची मी सर्वांची, बांधुनी मज नेणाऱ्यांची. मी कोणाची मी सर्वांची, बांधुनी मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलविन, बाग मनोहर आनंदाची. दरीतून वनांतून झुळझुळ मी वाहत येते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. दरीतून वनांतून झुळझुळ मी वाहत येते. तर बघा, आवडली का कविता तुम्हाला? मी थोड्या चालासुरात म्हणायचा प्रयत्न केला आहे. होप सो तुम्हा सर्वांना आवडली असेल. तर बघा, ही आहे आपली कविता. तर बघा कशाप्रकारे नदी आपल्याला तिचे मनोगत
आपल्यासोबत व्यक्त करत आहे. तर चला बघूया आता आपण स्पष्टीकरण. तर आपलं पहिलं कडवं आहे, दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. तर बघा नदी काय म्हणते येते की दरी दरीमधनं आणि वनावनामधनं मी झुळझुळ असा आवाज करत वाहत येते. तर बघा तुम्हाला बाजूच्या पिक्चरमध्ये दिसत असेल की कशा प्रकारे नदीचा उगम होतो. तर दरी म्हणजेच काय, 2 टेकड्यांमधील खोलगट भाग. जेव्हा पावसाळा येतो तेव्हा काय होतं, पावसाचं जे पाणी आहे जे डोंगर दऱ्यांमधनं वाहत खाली येतं. आपण बघितलं असणार वॉटरफॉल्स, तुम्ही सर्वांनी पावसाळ्यामध्ये आपण वॉटरफॉल्स बघतो की नाही. तर हे जे वॉटरफॉल्स आहेत, या वॉटरफॉल्समधनं हे जे धबधबे आहेत, जे पाणी टेकड्यांवरचं काय होतं, दरीमधनं टेकड्यांवरचं हे जे पाणी आहे जे खाली वाहत येतं त्याला आपण झरेसुद्धा म्हणतो. तर हे पाणी खाली वाहत येताना काय होतं, याला एकच झरा नाही तर असे अनेक झरे येऊन मिळतात. तर जेव्हा दरीतून टेकड्यांवरनं हे जेव्हा पाणी खाली वाहत येतं आणि जेव्हा एकापेक्षा जास्त जे झरे एकत्र येऊन मिळतात तेव्हा त्याचा प्रवाह मोठा होतो आणि नदी तयार होते. तर अशा प्रकारे नदीचा उगम होतो. तर नदी काय म्हणते आपल्याला की मी कुठून वाहत येते, मी दरीमधनं. नदी म्हणते आपल्याला की मी दऱ्यांमधून रानावनातून झुळझुळ असा आवाज करत वाहत येत आहेत. तर झुळझुळ म्हणजे काय, हळुवारपणे. तर हळुवारपणे मी दऱ्यांमधनं वनांमधनं काय करत आहे, वाहत येत आहे. मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. तर नदी काय म्हणते पुढे की मी मंजूळ म्हणजेच काय, सुरेख, गोड. नदी म्हणते की मी सुरेख असे गाणे गात पुढे पुढे धावत जाते. तर बघा जेव्हा नदीचा उगम होतो, जेव्हा नदीची सुरुवात होते तर तेव्हा ती वाहत वाहत मागे जाते का, नाही. नदीचा हा जो प्रवाह आहे तो काय होतो, अतिशय वेगाने पुढे पुढे वाहत जातो. म्हणून येते नदी काय म्हणते आपल्याला की मी मंजूळ असे गाणे गात पुढे पुढे धावत जाते. तर जेव्हा नदी जेव्हा वाहत असते तर तेव्हा तुम्ही आवाज ऐकला असेल की जेव्हा एकदम जेथे शांतता असेल तर अशा ठिकाणी बघा जेव्हा नदी वाहत जाते तर आपल्याला नदीचा आवाज येतो, नदीच्या पाण्याचा आवाज येतो, हो की नाही. तर म्हणून नदी येथे काय म्हणते की मी मंजूळ असे गाणे गात पुढे पुढेच धावत जाते. तर कळालं का विद्यार्थी मित्रांनो, नदी आपल्याला काय सांगते ते. तर या पहिल्या कडव्यामध्ये आपण शब्द बघितलेले आहे. पहिला आहे दरी, ज्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे, 2 टेकड्यांमधील खोलगट असा भाग. त्यानंतर वन म्हणजेच काय, जंगल. आणि नंतर झुळझुळ म्हणजेच काय, हळुवारपणे. आणि मंजूळ म्हणजेच काय, सुरेल किंवा गोड. तर हे आहे आपलं पहिलं कडवं. पुन्हा एकदा मी सांगते तुम्हाला, नदी आपल्याला सांगत आहे की मी दरीमधून वनांमधून झुळझुळ असा आवाज करत वाहत येते, मी सुरेख असे गाणे गात पुढेच पुढे धावत जाते. धावत जाणेच म्हणजे काय, अतिशय वेगाने वाहने. तर कळालं का तुम्हाला. चला आपण पुढच्या कडव्याकडे वळूया. आपलं पुढचं हे जे कडवं आहे बघा, इथे या चित्रामध्ये तुम्हाला दिसते की नदी कशी वनामधनं सुद्धा ती वाहत येते. आपलं दुसरं कडवं आहे, वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटती. तर पुढे नदी आपल्याला म्हणते की वसली गावे तीरावरती. तीर म्हणजे काय, काठ. नदीचा जो काठ आहे त्याला तीर असे म्हणतात. तर नदी म्हणते की माझ्या काठावरती काय वसलेली आहे, गावे वसलेली आहे. तीर म्हणजेच काय, काठ, ज्याला आपण बँक असं म्हणतो, बँक ऑफ रिव्हर. ठीक आहे. तर नदी काय म्हणते की माझ्या तीरावरती अशी अनेक गावे वसलेली आहेत. बघा आपल्याला चित्रामध्ये दिसतंय की नदी वाहत आहे आणि बाजूला काय आहे, तेथे एक गाव आहेत. तर आपल्याला सुद्धा माहिती आहे की जेथे पाणी असेल तेथेच काय करतात माणसं, वस्ती करतात. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी आपण काय करतो, राहतो. कारण पाण्याशिवाय आपल्याला
पाणी हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, हो की नाही? पाण्याशिवाय आपण जगू शकतो का? नाही. तर जेथे पाणी असतं तेथेच काय होतं? तेथेच लोकांची वस्ती तयार होते. तर म्हणून नदी काय म्हणते की माझ्या तीरावरती अशी अनेक गावे वसलेली आहे. मी जशी पुढे वाहत जाते तशी अनेक गावे मला लागतात. माझ्या हे जे तीर आहे, माझे हे जे दोन्ही तीर आहे, तुम्हाला माहिती आहे ना नदीला 2 तीर असतात. तर या तीरांवरती, या काठांवरती अनेक गावे वसलेली आहे. तर त्या गावातील लोकांना भेटून मी पुढे पुढे वाहत जाते. वसली गावे तीरावरती त्यांना भेटूनी जाते पुढती. पुढे नदी आपल्याला म्हणते लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटती. तर माझ्या काठांवरती काय आहे? काठांवर किनाऱ्यावर, काठ म्हणजेच काय? किनारा. तर माझ्या काठावरती, माझ्या किनाऱ्यावरती जी झाडे झुडपे, लता वृक्ष म्हणजे काय? लता म्हणजे काय? वेल, ज्याला आपण वेलसुद्धा म्हणू शकतो. लता वृक्ष, वृक्ष म्हणजे काय? झाड. ठीक आहे. तर लता वृक्ष यालाच आपण झाडे झुडपे असं सुद्धा म्हणू शकतो, ट्रीज अँड बुशेस. तर माझ्या किनाऱ्यावरती जी अनेक झाडे झुडपे आहे, जी जमिनीमध्ये रोवलेली आहे, ते सुद्धा मला भेटतात. आता तुम्हाला माहिती आहे की नदीच्या किनाऱ्यावरती जी काही झाडं झुडपं असतात त्यांचे जे रूट्स असतात, झाडांची मुळं कुठं असतात? जमिनीमध्ये रुजलेली असतात, हो की नाही? तर ही जी झाडांची रूट आहे तर ते नदीला जाऊन भेटतात. नदी काय म्हणते की ते भूमीतून मला भेटतात. आता भूमीतून का बरं भेटत असेल? तुम्हाला माहीत आहे की आपण झाडांना पाणी टाकतो तर ते झाडांच्या मुळाद्वारे झाडाच्या सर्व जे इतर पार्ट्स आहे त्या सर्वांना मिळतं, हो की नाही? तर म्हणून हे जी झाडाची रूट्स आहे, ही जी झाडाची मुळं आहे, ही नदीला भेटतात. कशासाठी भेटतात? नदीच्या पाणी घ्यायसाठी. ठीक आहे. तर नदी काय म्हणते की लता वृक्ष, माझ्या किनाऱ्यावरती जे हे लता वृक्ष आहे, ही जी झाडं झुडपं आहे, ही सुद्धा काय करतात? मला येऊन भेटतात. कळालं का तुम्हाला मुलांनो? तर चला आपण पुढे जाऊया. फुलवेली मज सुमने देती कुठे लवाडी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल फुली छाया धरती. तर बघा पुढे नदी काय म्हणते? फुलवेली मज सुमने देती. तर ही जी फुलवेली आहे, ठीक आहे, फुलवेली म्हणजेच काय? फुलांच्या ज्या डहाळ्या आहेत, द क्रीपर्स ऑफ फ्लावर्स. ओके, आपण त्याला काय म्हणतो? क्रीपर्स असं म्हणतो. तर हे जे क्रीपर्स आहे, ही जी क्रीपर्स ऑफ फ्लावर्स म्हणजे फुलांची जी काय आहे? वेली असतात. तुम्हाला माहिती आहे का? वेलीवरती काही असे फुलं आहे ज्यांच्या वेली असतात, तर त्या वेलींवरती छान छान फुलं येतात, हो की नाही? तर नदी काय म्हणतात की फुलवेली मज सुमने देती. ह्या ज्या फुलवेली आहे ह्या मला काय देतात? सुमने. सुमने म्हणजेच काय? फुलं. ठीक आहे. सुमने म्हणजेच काय? फुले, फ्लावर्स. तर या ज्या फुलवेली आहे ह्या मला फुले देतात. तर फुलवेली कशा काय आता नदीला फुलं देत असतील? तर नदीच्या काठी ज्या काही फुलवेली आहे, जी काही झाडे आहेत, झुडपे आहेत, तर त्यांची जी फुलं आहेत ती फुलं काय होतात? नदीमध्ये पडतात. तर म्हणून नदी येते काय म्हणते की फुलवेली मज सुमने देती कुठे लव्हाडी खेळत बसती. तर तुम्हाला माहीत आहे का लव्हाडी इथे कशाला म्हटलं आहे? जे हिरव्या रंगाची वनस्पती असते, ठीक आहे, हिरव्या रंगाची जी वनस्पती असते तेथे त्या वनस्पतीला येथे काय म्हटलेलं आहे? लव्हाडी, ज्याला आपण जलपर्णी असं म्हणतो. तुम्ही पाण्यामध्ये, नदीमध्ये अनेकदा बघितली असेल, जलपर्णी वनस्पती असते, हो की नाही? तर ते येथेच त्याला काय म्हटलेलं आहे? लव्हाडी असं म्हटलेलं आहे. तर या ज्या जलपर्णी आहे, या जलपर्णी वनस्पती माझ्याशी काय करतात? खेळतात, असं नदी येथे आपल्याला म्हणते. तर या ज्या वनस्पती आहे, ही जी लव्हाडी आहे, या लव्हाडी, या वनस्पती, जलपर्णी वनस्पती माझ्यासोबत काय करतात? खेळतात. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल अपुली छाया धरती. तर बघा कुठे आम्रतरू, आम्रतरू म्हणजेच काय? आंब्याचे झाड. तर नदीच्या काठावरती आजूबाजूला असलेली जी आंब्याची झाडं आहेत ही काय करतात? शीतल अपुली छाया धरती. ही जी आंब्याची झाडं आहेत जी माझ्या दोन्ही साईडला म्हणजे आजूबाजूला आहे, ही काय करतात? ही मला थंड अशी सावली देतात.
ठीक आहे. म्हणजे जणू काही ही जी झाडं आहे ही नदीवर काय करतात, सावली पांघरतात. आपल्याला बघा, आपल्याला जेव्हा ऊन लागतं, कडक ऊन लागतं, तर त्या उन्हापासून आपलं संरक्षण व्हायसाठी आपण काय करतो, आपण झाडाच्या सावलीत उभं राहतो. तर त्याचप्रमाणे नदीसुद्धा इथे काय म्हणते, की ही जी झाडं आहे, ही जी आंब्याची झाडं आहेत, ही काय करतात, मला सावली देऊन माझं जणू काही ते उन्हापासून रक्षणच करत आहेत. ही जी आंब्याची झाडं आहे ही माझ्यावरती काय करतात, आपली शीतल छाया, आपली थंड अशी सावली माझ्यावरती देत आहे. तर कळालं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? फुलवेली मज सुमने देती, पुन्हा एकदा बघा, फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाडी खेळत बसती, कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल पुली छाया धरती. तर फुलवेली मला काय देतात, फुलवेली मला फुले देतात. आणि तसेच ही जी लवाडी, ही जी हिरवीगार वनस्पती आहे, ज्याला आपण जलपर्णी असं म्हटलेलं आहे, ती काय करतात, ती माझ्या पाण्यावरती खेळत बसतात. आणि आंब्याची ही जी झाडं आहे, जी माझ्या दोन्ही साईडला म्हणजे आजूबाजूला, माझ्या काठांवरती आजूबाजूला आहे, तर ही काय करतात, माझ्या पाण्यावर थंडगार अशी गारगार सावली पांघरतात. पुढे आहे, पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती, गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. तर पुढे बघा, पुढे आपल्याला नदी सांगते, पाणी पिऊनी पक्षी जाती. तर पक्षी काय करतात, पक्षी येऊन माझे पाणी पिऊन जातात. पाणी पिऊनी पक्षी जाती, जे अनेक पशुपक्षी आहेत ते काय करतात, पक्षी माझे पाणी पिऊन जातात. घट भरूनी कोणी जल नेती, पक्षीच नाही तर घट. आता इथे घट म्हणजे काय, घट म्हणजे घागर, मडके, अपॉट. ठीक आहे. तर गावातील जे लोक आहेत ते काय करतात, ज्या बायका आहेत, ज्या स्त्रिया आहेत, त्या आपल्या घागरी भरून त्यांच्यासाठी प्यायला पाणी घेऊन जातात. घट भरूनी कोणी जल नेती, त्या माझे थंडगार असे पाणी आपल्या घागरीमध्ये भरून नेतात. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. तर पुढे म्हणते नदी, की गुरे वासरे जवळी येती. जवळी येती म्हणजेच काय, जे गुरे वासरे आहेत ते काय करतात, ते सुद्धा माझे पाणी प्यायला येतात. गुरे वासरी जवळी येती, जे प्राणी आहे, जे पशुपक्षी आहे, ते सुद्धा काय करतात, माझे पाणी पितात. तसेच मुले खेळती लाटांवरती, आणि ही जी लहान लहान मुले आहेत ते काय करतात, माझ्या पाण्याच्या लाटांवरती खेळतात. म्हणजेच काय करतात, ते मनसोक्त पोहतात, मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतात, पाण्यामध्ये डुबकी मारतात. तर अशा प्रकारे नदी आपल्याला सांगते की पक्षी माझे पाणी पिऊन जातात. नंतर गावातील ज्या स्त्रिया आहेत त्या पाणी पिण्यासाठी आपली घागर भरून नेतात. गुरे वासरे हे जे प्राणी आहेत ते सुद्धा माझे पाणी पितात. आणि लहान लहान छोटी छोटी जी मुलं आहे ते माझ्या पाण्यामध्ये मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतात. तर कळालं का? बघा इथे आपण बाजूच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते की कशा प्रकारे स्त्रिया नदीवर पाणी भरत आहेत, गुरे वासरे आपली तहान भागवत आहेत. जी छोटी छोटी मुले आहेत ते काय करत आहेत, ते छानपैकी नदीमध्ये मस्तपैकी पोहण्याचा, मस्तपैकी डुबकी मारण्याचा आनंद घेत आहेत. तुम्हालाही आवडेल का नदीमध्ये जाऊन असं पोहायला, डुबकी मारायला? आपण आपल्या मामाच्या गावी वगैरे जातो किंवा आपल्या गावी जातो तर आपण सुद्धा काय करतो, नदीमध्ये पोहायला जातो, खूप मजा करतो की नाही? तर येथे सुद्धा ही छोटी छोटी मुलं काय करत आहेत, पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेत आहेत, डुबकी मारण्याचा आनंद घेत आहेत. तर या पुढचं कडवं बघूया. बघा या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसते की कशा प्रकारे ती स्त्री आपलं घागर भरते, त्यानंतर मुले खेळत आहेत, पक्षी काय करतायत, पाणी पित आहेत. तर चला पुढे बघूया. शेवटचं कडवं आहे आपलं. मी कोणाची मी सर्वांची, बांधुनी ही मज नेणाऱ्यांची, जेथे जाईन तेथे फुलवीन, बाग मनोहर आनंदाची. तर अशा प्रकारे नदी काय म्हणते, मी कोणाची, मी कोणाची आहे, मी तर सर्वांची आहे. जर तुम्ही मला विचारलं की मी कोणाची, जर असा प्रश्न तुम्ही मला विचारला की तू कोणाची आहे, मी कोणाची आहे, तर मी असे तुम्हाला सांगेल की मी सर्वांचीच आहे, मी सगळ्यांचीच आहे. बांधुनीही मज नेणाऱ्यांची. बांधुनीही म्हणजेच काय
की बघा काही लोक आपल्याला माहिती आहे की शेती करण्यासाठी काय करतात, नदीवरती मशीन लावतात आणि काय करतात, ते पाणी पाईपाने आपल्या शेतीला पुरवतात, आपल्या शेतीला देतात. तर नदी येथे काय म्हणते की मला जे कोणी जिकडे वळवतील तिकडे मी जाते. म्हणजेच जे कोणी मला बांधून नेतील त्यांचीसुद्धा मी आहे. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. तर मी जेथे कोठे जाईल तेथे काय करणार, आनंदाची सुंदर अशी बाग फुलवणार. तर कळाला का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे कळवं? तर बघा नदी म्हणते की जर तुम्ही असं मला विचारलं की मी कोणाची आहे, तर मी तुम्हाला काय सांगेन, मी सर्वांचीच आहे. मला बांधूनही मजा नेणाऱ्यांची. बांधूनही म्हणजे काय, माझे पाणी अडवून जे लोक त्याचा वापर करतात. बघा नदीवर मोठे मोठे धरणंसुद्धा बांधले जातात, हो की नाही. जेव्हा नदी ओव्हरफ्लो होते, पूर्ण भरते, तर तेव्हा काय होतं की तेव्हा नदीवरसुद्धा काही लोक काय करतात, धरणं बांधतात आणि त्याचा वीज निर्मितीसाठी उपयोग करतात. आणि तसेच जे काही लोक शेती करणारे आहेत ते काय करतात, ते पंपाद्वारे काय करतात, आपल्या शेतीसाठी पाईपाने पाणी देतात, आपल्या शेतीला पाणी नेतात ते. तर म्हणून नदी येथे म्हणते की कोणी मला कोठेही बांधून घेऊन जाणार तर मी त्यांच्यासोबत जाते, त्यांचीसुद्धा मी आहे. आणि मी जेथे कुठे जाईल तेथे मी काय करणार आहे, आनंदाची सुंदर अशी बाग फुलवणार आहे. म्हणजेच काय, त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवणार आहे, त्यांना आनंद देत जाणार आहे. तर मी जेथे कुठे जाणार तेथे काय करणार आहे, आनंदाची सुंदर अशी बाग फुलवणार आहे. म्हणजेच त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की जल ही जीवन आहे, आपण म्हणतो ना पाणी हेच जीवन आहे, हो की नाही. तर पाण्यावरती जीवजंतू या सृष्टीतील जे काही जीवजंतू आहे, झाडं झुडप आहे, जे काही प्राणी आहे ते सर्व पाण्यावरती अवलंबून असतात, हो की नाही. तर म्हणून नदी येथे म्हणते मी जेथे कुठे जाईल तेथे काय करणार आहे, आनंदाची सुंदर अशी बाग फुलवणार आहे. तर कळालं का तुम्हाला ही कविता? तर अशा प्रकारे नदीने आपले मनोगत येथे व्यक्त केलेले आहे. तर पुन्हा एकदा आपण थोडक्यात बघूया. तर नदी काय म्हणते की मी दरीमधनं वनामधून झुळझुळ असा हळुवारपणे वाहत येत आहे आणि मी मंजूळ सुरेख आवाजात गाणे गात पुढेच पुढे वेगाने धावत जात आहे. माझ्या तीरावरती, माझ्या काठावरती अनेक गावे वसलेली आहेत. तर त्या गावातील लोकांना भेटून मी पुढे पुढे जाते. तसेच माझ्या काठावरती, माझ्या किनाऱ्यावरती अनेक वृक्ष आहेत, लता, अनेक वेली आहेत, जे मला कुठून मिळतात, जे भूमीतून मला भेटायला येतात, जे जमिनीतून मला भेटतात. माझे पाणी पक्षीसुद्धा पितात. पाणी पिऊनी पक्षी जाती. पक्षी माझे पाणी पिऊन जातात. त्यानंतर स्त्रिया प्यायसाठी आपल्या घागरी भरून पाणी नेतात. गुरे वासरे माझे पाणी पिऊन तृप्त होतात आणि माझ्या पाण्यामध्ये मुलेसुद्धा मनसोक्तपणे खेळतात. जर तुम्ही मला विचारलं की मी कोणाची आहे, तर मी काय सांगेन तुम्हाला, मी सर्वांची आहे. जो कोणी मला जिकडे वळेल त्यांच्यासोबत मी जाणार, बांधूनही मज नेणाऱ्यांची. आणि मी जेथे कुठे जाईल तेथे काय करणार आहे, आनंदाची सुंदर अशी बाग फुलवणार आहे. तर कळालं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कविता? तर अशा प्रकारे नदीने आपले सुंदर असे मनोगत येथे व्यक्त केलेले आहे. तर यावरील स्वाध्याय आपण पुढील भागात बघूया. थँक्यू.